नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या ठेचा नूडल्स हा प्रकार सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहे. म्हटलं आज आपण पण करून बघूया. बनवायला अतिशय सोप्या आणि चवीला पण खूप या अप्रतिम लागतात. तर आज मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. या नूडल्स बनवण्याकरता सर्वप्रथम ठेचा बनवून घ्यावा लागेल. तर तुम्हाला या नूडल्स कितपत तिखट पाहिजेत त्यानुसार मिरच्यांचं प्रमाण घ्यायचं आहे. तर इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मूठभर शेंगदाणे, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, 1 पेर आलं लागणार आहे, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरं. हे सगळं मी आता मिक्सरमधनं वाटून घेत आहे. पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे. इथे मी पातेल्यात पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि 1 पाकीट नूडल्स मी याच्यामध्ये घातलेले आहेत आणि या नूडल्स आपल्याला साधारण 80% शिजतील इतपत शिजवून घ्यायचे आहेत. 80% नूडल्स शिजल्यानंतर मी त्या गरम पाण्यातनं काढून थंड पाण्यामधनं त्या काढून घेतलेल्या आहेत. नंतर त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे जेणेकरून त्या गोळा होऊ नयेत. आणि आता इथे मी कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 मोठा कांदा उभा चिरून घातलेला आहे. कांदा एखाद मिनटं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी हा वाटलेला ठेचा घातलेला आहे. हा ठेचा एकदम मी बारीक न वाटता थोडासा जाडसर वाटलेला आहे आणि आता याचा कच्चटपणा जाईपर्यंत हा मी परतून घेत आहे. ठेचा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता या मी शिजवलेल्या नूडल्स घातलेल्या आहेत आणि हे छान एकजीव करून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. मस्त गरमागरम अशा या आपल्या ठेचा नूडल्स तयार झालेल्या आहेत. तर आता मी गॅस बंद करून घेत आहे. मस्त गरमागरम अशा या ठेचा नूडल्स तयार झालेले आहेत. या सर्व करताना तुम्ही वरनं थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा कांद्याची पात घालू शकता. माझ्याकडे आज हे दोन्ही नसल्यामुळे मी घालू शकलेले नाही आहे. या नूडल्स बनवताना कुठल्याही प्रकारचा चायनीज सॉस वापरलेला नाही आहे ना. चिली सॉस, सोया सॉस, व्हिनेगर काहीही घालायची याच्यात गरज नाही आहे. नुसता ठेचा घालूनच आपण या नूडल्स बनवल्यात तरीही त्या चवीला खूप अप्रतिम झालेल्या आहेत आणि बनवायला अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे. तेव्हा तुम्ही या ठेचा नूडल्स नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.